बागलाण तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे। बागलाण तालुक्यातल्या एका युवकानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। सततची नापीक, कांद्याचे घसरते दर आणि वाढते कर्ज या विवेचनेत सापडलेल्या सारदे येथील जगदीश भास्कर देवरे या तरुण शेतकऱ्यानं अखेर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। बागलाण तालुक्यात युवा शेतकऱ्यानं कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर येते आहे। अवकाळी पावसामुळे मका व कांदा पिकाचे झालेले नुकसान, खत बियाणांचे वाढते दर आणि मजुरीचा ताळमेळ न बसलेल्या देवरे यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते। गेल्या काही दिवसापासून ते तणावातही होते। अखेर त्यांनी रामदास कापडणीस यांच्या गट नंबर 63 येथील वीज पुलाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे। घटनेची माहिती पोलीस पाटील स्वप्नील देवरे यांनी दिली असून जायखेडा पोलीस ठाण्याचे पथक आता घटनास्थळी पोहोचले आहे। नामपूर येथील रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, आई वडील आणि 2 लहान मुले असा परिवार असून मोठा मुलगा हा मूकबधीर असल्याचं सांगितलं जातंय। परिसरात या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चेडे व नानासाहेब पाटील हे करीत आहेत। प्रखर न्यूज साठी सतीश कापडणीस, नामपूर।